नमस्कार मंडळी. सर्वप्रथम तर तुम्हा सर्वांचे जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवा, जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी. हे आंदोलन आपलं 100% यशस्वी झालंय, 100% यशस्वी झालंय. आम्ही गृहनिर्माण विभागामध्ये जाऊन भेटलो आणि त्यांना सविस्तर, मुळात या आंदोलनाचा आपला जो हेतू होता तो हाच होता की सरकारशी बोलणी सुरू करावी. बरोबर, आपल्या मागण्या त्यांच्या समोर ठेवाव्यात. त्या मागण्या आपण ठेवल्यात. त्यांना सगळी परिस्थिती होती ती सांगितली की आमचं कुणीच ऐकून घेत नाही, ना मंत्रालयात ऐकून घेतलं जातंय, ना माडामध्ये ऐकून घेतलं जातंय. तर याच्यावरती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, त्यांनी ऐकून घेतलं आणि ते म्हणाले मी अवर सचिवांना याबाबत कल्पना देतो. तुम्हाला मी आताच पत्र देऊ शकलो असतो, पण अवर सचिव आता आतमध्ये आहेत, त्यामुळे मला पत्र नाही देता येईल, पण तुम्हाला मी पत्र देतो, तसं माडालाही मी पत्र देतो आणि तुमच्याशी बोलणी करायला त्यांना लावतो. हां, त्यामुळे आता आपल्याला बोलणी करण्यासाठी जो रस्ता होता तो आता मोकळा झाला आहे. त्यांनी बोलणी करावीत. बोलणी केली तर आपण त्यांच्याशी बोलू. परंतु मी तुम्हाला आजही प्रॉमिस करतोय, जोपर्यंत कुठलीही गोष्ट ही तुमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीवरती निर्णय होणार नाही. मोतीलाल नगर विकास समिती स्वतःहून कुठला निर्णय घेणार नाही. तुमचा जो निर्णय असेल तोच अंतिम निर्णय असेल. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की ते मास्टर प्लॅन बनवा, ते मास्टर प्लॅन आमच्या लोकांना दाखवा. ठीक आहे, सुरुवातीला कदाचित ते प्रतिनिधी मंडळाला दाखवू शकतील, पण त्याच्यावरती चर्चा फक्त होईल, निर्णय होणार नाही. निर्णय अंतिम हा लोकांनीच करायचा आहे आणि लोकच करतील. आम्ही त्यांना असं निक्षून सांगितलं की 33(5) आणि 79A या दोघांचं पालन झालंच पाहिजे. आम्ही कुठलीही अवास्तव मागणी मागत नाही आहे. आमच्या हिश्श्याचा एरिया हा आम्हाला 33(5) प्रमाणे मिळतो. आम्ही त्यांना अगदी म्हाडाचे जे सँक्शन प्लॅन वगैरे आहेत तेही सगळे त्यांना समजून सांगितले आणि आम्ही एकच सांगितलं, आमचा पुनर्विकासाला विरोध नाही रहिवाशांचा, परंतु पुनर्विकास हा शासनाच्या सगळे नियम आणि कायदे याचं काटेकोर पालन करून झाला पाहिजे. आमच्या रहिवाशांचा जो हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. केवळ तुम्हाला 234 एरिया दिलाय म्हणून आम्ही एवढाच देतोय हे चालणार नाही. तुम्ही बसा, कॅल्क्युलेशन करा. आम्ही आर्किटेक्टचा रिपोर्ट काढलेला आहे. तो रिपोर्ट तुमचा आर्किटेक्ट सोबत बसवा, त्याच्यावरती चर्चा करा. चुकीचा निघाला तर आम्ही जबाबदारी घेऊ, पण तुमचा जर चुकीचा निघाला तर तुम्ही आम्हाला तेवढी जागा दिली पाहिजे. त्यामुळे मंडळी, हे आपलं आंदोलन सक्सेस झालंय. परंतु याच्या पुढे जसं मगाशी करंजीकर सरांनी म्हटलं होतं तसं आपल्याला सतत तयार राहावं लागणार आहे. याहीपेक्षा मोठी आपली ताकद दाखवायला लागणार. हा एक स्टेप झाली आहे ही, अजून आपल्याला बऱ्याच लढाया करायच्या आहेत आणि त्या कराव्या लागतील. जेव्हा आम्ही आवाहन करू तेव्हा आपण जमूया आणि अशाच पद्धतीने आपली ताकद दाखवूया. जोपर्यंत ही आम्ही ताकद आपण दाखवत नाही राहणार तोपर्यंत सरकारचं डोकं ठिकाण्यावर येणार नाही. पण सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आपली ही जी लोकशक्ती आहे ही अशीच राहिली पाहिजे. आज 6 वाजलेत तरी इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित आहेत. हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे तुम्हाला साक्षात दंडवत घालावा असं वाटतोय. ज्या पद्धतीने आज लोक इथे जमा झाली, जवळजवळ मला वाटतं येऊन जाऊन जवळजवळ 1,500 लोकांचं इथे आज रेकॉर्ड झालेलं आहे आणि हे एक मोठं रेकॉर्ड आहे. मला वाटतं मृणालताई गोरे ज्या आमच्या आदर्श आहेत त्यांनी काढलेल्या मोर्चानंतर इतका प्रचंड मोर्चा मोतीलाल नगरच्या रहिवाशांचा हा पहिलाच असावा. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे हे सगळं श्रेय तुमचं आहे. ऑफकोर्स आमची जी पूर्ण टीम आहे या टीमने गेल्या केवळ 4 दिवसामध्ये हे शक्य करून दाखवलंय. त्यामुळे त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण आम्ही शेवटी तुमच्यातलेच आहोत. याच खुर्च्यांवर बसणारे आम्ही आहोत, तुमच्यासोबतच आहोत. त्यामुळे आम्हालाही थोडं कौतुक तुमचं लागतंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.